उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला नोकरीची भूलथाप देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली असून पळ काढणाऱ्या आरोपीला पकडताना पोलिसांनी गोळीबार केला. यात आरोपींच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नराधमांची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीनुसार पीडित मुलगी नोएडातील जलेबी चौक परिसरात आपल्या मामासोबत भाड्याच्या घरात राहत होती. तसेच त्याच परिसरात ती खाजगी कंपनीत कामाला होती. काही तरुणांनी पीडित मुलीला चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देण्याची बोलथाप दिली. त्या दिवशी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत सूरजपूर कोर्ट परिसरात गेली होती. तिला तरुणांनी फार्म हाऊसमध्ये नेलं. तसेच तिला दारू पाजली. तिला एका वाहनात बसवून परिसरात फिरवलं. तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील उपस्थित होती. कारमधील तरुणांनी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील दारू पाजली आणि तिला रस्त्याच्या कडेला धक्का मारून उतरवले आणि आरोपींनी पीडित मुलीसोबत चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने तातडीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबीती सांगितली. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतलं. त्यातील 2 आरोपी हे पळ काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या पायाला गोळी मारली आणि त्यांना पकडले. या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.